कृषी विद्यापीठ राहुरी कापूस प्रकल्प परिसरात मंगळवार 2 जून सायंकाळी 9:30च्या दरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली। विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी कैलास पोपट दोंदे वय वर्ष 26 राहणार गोटुंबे आखाडा यांचा अज्ञात इसमाने डोक्यात कोयत्याने वार करून जागीच मारून टाकल्याची घटना निदर्शनास आली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विद्यापीठाच्या कॉटन तळे परिसरात कैलास दोंदे हा कापूस प्रकल्पांतर्गत शेततळे येथे 9-1 अशी ड्युटी करीत असताना दुसरा साथीदार हा ड्युटी चार्ज घेण्यासाठी आला असता त्याने इकडे तिकडे पाहिले असता शेततळ्याच्या बाजूला रात्रीच्या अंधारात रक्ताच्या थारोळ्यात त्यांना या इसमाचा मृतदेह आढळून आला। त्यांनी या घटनेची माहिती विद्यापीठातील सुरक्षारक्षक गोरक्षनाथ शेटे यांना घटनेची माहिती दिली। त्यांनी तातडीने राहुरी पोलीस स्टेशनला या घटनेबद्दल माहिती कळवली। पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। पंचनामा आणि प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। श्रीरामपूर विभागाचे DYSP जयदत्त भवर व पोलीस निरीक्षक संजय ढेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे दारकुंडे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान घटनेचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। खुनामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू करण्यात आला आहे। फॉरेन्सिक अहवाल आणि प्राथमिक तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरासह राहुरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे। सोनाई फाटा ते गोठुंबे आखाडा या मार्गावर शनिशिंगणापूरला जाणारे भाविक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स नियमितपणे थांबत असतात। या परिसरात काही युवकांकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। त्यामुळे या भागात पोलीस प्रशासनाने नियमित पेट्रोलिंग वाढवावं तसेच सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। अलीकडील घटनेच्या पार्श्वभूमीवर या मागणीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।